नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला बातमी आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. कारण राणे यांच्या जुहू इथल्या बंगल्यामध्ये मुंबई महापालिकेला अनधिकृत बांधकाम आढळलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राणेंना आज MRTP 53 अंतर्गत नोटीस बजावण्यात येणार आहे आणि तशी देखील माहिती मिळते. 5व्या मजल्यावरील रिफ्यूज एरियामध्ये बांधकाम केल्याचं समोर आल्याचं सूत्रांकडून कळतंय. महानगरपालिकेनं मंजूर केलेल्या आराखड्याप्रमाणे बंगल्यामध्ये किरकोळ प्रमाणात अंतर्गत बांधकामात बदल झाल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे फोन लाईनवरती आहेत आपल्यासोबत. सुस्मिता, काल जे मनपाचे अधिकारी तिथे गेले होते आणि संपूर्ण पाहणी झाली, त्यानंतर काय काय गोष्टी समोर आल्यात राणेंच्या बंगल्यासंदर्भात? खरं तर काही प्रमाणांमध्ये नियमांचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे. कालच्या सगळ्या पाहणीमध्ये, तपासामध्ये 5व्या मजल्यावरती जो रेफ्युजी एरिया आहे तिथे बांधकाम केल्याचं सुद्धा स्पष्ट आहे. आणि रेफ्युजी एरिया हा खरं तर प्रत्येक इमारतीमध्ये असणं आवश्यक असतं. ज्यावेळेला काही आगीची दुर्घटना होते किंवा काही दुर्घटना होते त्यावेळी एकत्रित जमण्यासाठीची ही जागा मोकळी ठेवणं बंधनकारक असतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नारायण राणे यांना आज नोटीस बजावली जाणार आहे. MRTP 53च्या अंतर्गत ही नोटीस बजावण्यात येणार आहे. आणि महानगरपालिकेनं मंजूर केलेल्या आराखड्यामध्ये काही प्रमाणात का होईना बदल जे आहेत, अंतर्गत बदल जे आहेत ते पाहायला मिळत आहेत, परंतु ते किरकोळ प्रमाणात आहेत. त्यामुळे त्याचं स्पष्टीकरण सुद्धा 1 महिन्याच्या आत अनधिकृत बांधकामाबद्दल देणं गरजेचं आहे. आणि नारायण राणेंना आज तशा पद्धतीची नोटीस पश्चिम विभागाच्या पथकाकडनं दिली जाणार आहे. जी सुस्मिता, आणि यामध्ये आता नारायण राणे यांच्या अडचणींमध्ये तर वाढ झाली आहे हे स्पष्टच आहे. त्यामुळे नोटीस बजावल्यानंतर राणेंना त्यावरती काहीतरी ऍक्शन घेणं अर्थात अपेक्षित असणार आहे. नाहीतर मग कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे का? हो, नक्कीच. यामध्ये 2 पर्याय उपलब्ध आहेत. एक तर नोटिसीनंतर 1 महिन्याच्या आत अनधिकृत बांधकाम काढण्याची मुभा असते. म्हणजे त्या मालकानं स्वतः ते जे इलिगल कन्स्ट्रक्शन आहे ते डिमॉलिश करायचं असतं. आणि दुसरा पर्याय म्हणजे इमारतीच्या प्रस्ताव विभागाकडे दंड भरून किंवा काही शुल्क भरून FSI वापरून घेतला आहे त्या संबंधीचे जे काही वाढीव FSIचे नियम आहेत त्यांची पूर्तता करणं सुद्धा गरजेचं असतं. हे 2 पर्याय आता राणेंकडे उपलब्ध असतील. आणि आज ज्या पद्धतीने ही नोटीस दिली जाते, या नोटिसीमध्ये पालिकेची आगामी कारवाई याच एकूण अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. जी सुस्मिता, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे राणेंच्या बंगल्यासंदर्भात ज्या काही त्रुटी आढळलेल्या आहेत, अनधिकृत बांधकाम आहे, या संदर्भात महानगरपालिकेकडून आता नोटीस जाणार आहे. आणि त्यामुळे नारायण राणेंच्या अडचणींमध्ये वाढ होणार का, किंवा मग आपल्या बंगल्यातल्या अनधिकृत बांधकामांसंदर्भात नारायण राणे यांना काही दुरुस्ती किंवा सुधार करावे लागतात का? कारण मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काल ज्यावेळेला तपासणी केली बंगल्याची, तेव्हा थोड्याफार प्रमाणात अनधिकृत बांधकाम असल्याचं उघड झालेलं आहे आणि तशी नोटीस राणेंना बजावली जाणार आहे. पुढची बातमी, समीर वानखेडे यांना ठाणे पोलिसांकडून समन्स बजावण्यात आलंय. उत्पादन शुल्क विभागानं तक्रार केली होती. अज्ञान वयामध्ये बारचं लायसन्स त्यांनी घेतलेलं होतं आणि याच संदर्भात हे समन्स आहे. समीर वानखेडेंना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. समीर वानखेडे यांना ठाणे पोलिसांकडून समन्स आलंय. उत्पादन शुल्क विभागानं तक्रार केलेली होती, कारण अल्पवयामध्ये किंवा अज्ञान वयामध्ये बारचं लायसन्स समीर वानखेडेंनी घेतलेलं होतं, जे कायदेशीर नाही. आणि याच संदर्भात समीर वानखेडेंना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती. निखिल, या संपूर्ण प्रकरणाविषयी काय माहिती? नक्कीच एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्यावरती कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. ते कारण म्हणजे वयाच्या 17 वर्षी नावावरती बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने काढण्याला नोटीस बजावल्यानंतर ही कारवाई देखील केली होती. त्यानंतर नवी मुंबई वाशी येथून जो गुन्हा आहे तो वर्ग केल्यानंतर कोपरी ठाण्यात 420 जी कलम आहे त्याच्या अंतर्गत हा संपूर्णपणे गुन्हा तो
दर्ज करण्यात आलेला आहे. याआधी देखील राज्य उत्पादन विभागाकडून समीर वानखडे यांना कारणे दाखवा नोटीस आहे ती बजावण्यात आलेली होती. त्यानंतर वाशी येथील जे सद्गुरू हॉटेल आहे ते लायसन्समध्ये वयाचा पुरावा नसल्याने समीर वानखडे यांना काही आढळल्याने या प्रकरणी हा संपूर्ण गुन्हा आहे तो दाखल झालेला आहे आणि त्यामध्ये आता ठाणे पोलिसांनी आहे तो समीर वानखडे यांना समन्स बजावण्यात आलेला आहे. तर त्यामुळे समीर वानखडे यांच्या कुठेतरी अडचणींमध्ये वाढ म्हणून पाहायला मिळते. बरोबर. निखिल, आज त्यांना हजर राहायचंय, त्यामुळे त्यांना कुठे हजर राहायचंय, किती वाजता? नक्कीच कोपरी स्थानकामध्ये हा जो पूर्णपणे गुन्हा आहे तो नमूद करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी जे समीर वानखडे आहेत तर त्यांना या कोपरी ठाण्यात हजर राहण्याची सांगितलेली आहे. तसा प्रकारचा समन्स देखील बजावण्यात आलेला आहे. त्यामुळे आज कोणत्याही परिस्थितीत समीर वानखडे हे ठाण्यातील कोपरी जो स्थानक आहे पोलीस ठाणे आहे तिथे समीर वानखडे उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निखिल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि अपडेट सुद्धा आपण घेत राहू. पुढची बातमी, एसटी संपावरती आज हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे आणि एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवरून राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये अजूनही एसटी कर्मचारी संपावरती आहेत. या संदर्भातला अहवाल सरकारनं हायकोर्टाकडे सुपूर्द केलाय. यावरती आता आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा संप मिटेल का आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू राहील की मिटेल हे आज स्पष्ट होणार आहे. त्यामुळे एकूणच आज होणाऱ्या सुनावणीच्या वेळी हायकोर्ट काय निर्णय देणार याकडे राज्यातील तब्बल 92,000 एसटी कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलंय. एसटीच्या संपावरती आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरणाची मागणी आणि त्यावरून राज्यामध्ये आज सुद्धा अनेक एसटी कर्मचारी संपावरती आहेत. हा संप अजूनही काही मिटलेला नाही. या संदर्भातला अहवाल सरकारनं हायकोर्टाकडे सुपूर्द केलेला आहे आणि त्यावरतीच हायकोर्टात आज महत्त्वाची सुनावणी होतीये. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज मिटणार की असाच सुरू राहणार या संदर्भातली माहिती आज आपल्याला मिळेल. आज होणाऱ्या सुनावणीच्या दरम्यान आता हायकोर्ट काय निर्णय देणार याकडे समस्त एसटी कर्मचाऱ्यांचं लक्ष आहेच, सरकारचं देखील आहे. त्यामुळे एसटीच्या संपावरती आज हायकोर्टात महत्त्वाची जी सुनावणी आहे त्यावरून ठरेल की हा संप संपणार की असा सुरू राहणार. या संपावरती काही तोडगा निघतो का? बरेच महिने झालेत एसटीचे कर्मचारी संपावरती आहेत आणि अजूनही आजच्या तारखेलाही अनेक एसटीचे कर्मचारी हे संपावरती कायम आहेत. सरकारनं हायकोर्टाकडे या संदर्भातला अहवाल सुपूर्द केलाय. याच्यावरतीच आज हायकोर्टाकडून सुनावणी घेतली जाणार आहे. चंद्रपूरच्या महाऔष्णिक वीज केंद्र परिसरामध्ये एका वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. या वाघाने एका कामगाराचा बळी घेतला होता. तेव्हापासून या परिसरात या वाघाची दहशत होती. दरम्यान वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक यांनी वीज केंद्रातील 4 वाघांना पकडण्याचे आदेश दिले. नंतर वनपथक या वाघाचा शोध घेत होतं. अखेर या वाघाला पकडण्यात यश आलंय. वीज केंद्र ऊर्जानगर वसाहतीतील न्यू एफ गाळा इथे कर्मचाऱ्यांना हा वाघ दिसला. त्यानंतर त्याला बेशुद्ध करत त्याला पकडण्यात आलंय. सध्या वन विभागाकडून इतर वाघांचाही शोध घेतला जातोय. चंद्रपूरच्या महाऔष्णिक केंद्रामध्ये वाघाची दहशत होती. गेल्या अनेक दिवसांपासून एका कामगाराचा वाघाच्या हल्ल्यामध्ये बळी सुद्धा गेला होता आणि तेव्हापासून वन विभागाचं पथक या वाघाच्या शोधात होतं. सर्च ऑपरेशन सुरू होतं आणि एक नाही तर आणखी काही वाघ आहेत. मात्र आतापर्यंत एका वाघाला बेशुद्ध करून पकडण्यात वन विभागाला यश आलंय आणि इतर वाघांचा शोध सुरू आहे. आमचे प्रतिनिधी हैदर शेख आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरती. हैदर, गेल्या किती दिवसांपासून वाघाची ही शोध मोहीम सुरू होती ज्याला अखेर यश आलंय? आणखी पुढच्या वाघांना पकडण्यासाठी काय रणनीती आहे? मागील 2 वर्षापासून इथे वाघांचा वावर आहे. सिटी प्लेस जे आहेत, वीज केंद्र आहेत, त्या परिसरात वाघांचा वावर आहे आणि सध्या 4 वाघांना जे पकडण्याचे जे आहेत निर्देश दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काल परवा एका कामगाराचा मृत्यू देखील वाघाच्या हल्ल्यात झाला होता
आणि त्यानंतर वन विभागाने मोहीम ही राबवली आणि मागील 3 दिवसापासून त्याच्यावर पथकावर निरीक्षण ठेवलं आणि काल रात्री वाघ हा दिसून आला आणि त्यानंतर त्याला जेरबंद करण्यासाठी वीज विभागाचं जे विशेष पथक आहे ते आणि वन विभागाचं पथक या दोन्हीही संयुक्तरित्या ही मोहीम राबवली आणि काल रात्री या पहिल्या एका वाघाला जेरबंद करण्यात आलेले आहे. जी हैदर, आणि आणखी सुद्धा वाघ आहेत की ज्यांची दहशत सध्या आहे? आतापर्यंत फक्त एका वाघाला पकडण्यात आलेलं आहे, मात्र वन विभागाला आणखी त्यांचं काम सुरू ठेवावं लागणार आहे. जोपर्यंत या सगळ्या वाघांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत या सगळ्या गावकऱ्यांच्या जीवाला धोका आहे. काय गावकऱ्यांचं म्हणणं आहे? किती दहशतीत ते आहेत? नक्कीच वाघांचा रोज वाघांचे दर्शन कामगारांना होत होते आणि त्या वसाहतीतल्या लोकांना होत होते. त्यामुळे लोक फार भयभीत होते. त्यामुळे ते रात्रीच्या वेळेस ते बाहेर पडत नव्हते. वन विभागानेही वारंवार तिथे सूचना दिल्यात आणि जनजागृती केली की रात्री बाहेर पडू नये किंवा एकटे दुकटे पडू नये किंवा सायकलने किंवा टू व्हीलरने जाऊ नये रात्रीच्या वेळेस. आणि फार दहशत होती. आता हा पहिला वाघ जेरबंद झालेला आहे. थोडा तरी कुठेतरी दिलासा मिळतो, पण आता पुन्हा 3 वाघ त्या परिसरात आहे. त्यामुळे नागरिकांना फार सतर्क राहण्याची गरज आहे आणि वन विभाग तर आता पुन्हा काम करतच आहे आणि हा पहिला यश त्यांना मिळालेला आहे. हैदर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. देशामध्ये 5 राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेटवर्क 18चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची खास मुलाखत घेतली आणि नेटवर्क 18ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक विषयांवरती अमित शहांनी परखड भाष्य केलंय आणि या मुलाखतीत त्यांनी यूपी निवडणूक, देशातील सद्यस्थितीवरती आपलं सडेतोड मत व्यक्त केलंय. हिजाब वाद पेटवणाऱ्यांना सुद्धा त्यांनी या मुलाखतीमधून खडेबोल सुनावले. प्रधानमंत्री जी की हर योजना में मैं बताता हूं, हमने उत्तर प्रदेश के अंदर 1,67,00,000 माताओं को गैस दिया है. इसमें सब लोग हैं जी, सब लोग हैं. 2,62,00,000 घरों में शौचालय नहीं थे. आप कल्पना कर सकते हैं जी. 2,62,00,000 घरों की माताएं कितनी शर्म हर रोज सुबह महसूस करती हो. आज वो सम्मान के साथ अपने घर में ही जी रही. प्रधानमंत्री मातृवंदना योजना का 40 लाख माताओं को फायदा हुआ है. 1,41,00,000 घर ऐसे थे जिसमें यूपी में आजादी के 70 साल के बाद बिजली का लट्टू भी नहीं था, कनेक्शन ही नहीं था. 1,41,00,000 घरों में बिजली पहुंचाने का काम नरेंद्र मोदी जी ने किया है. 2,68,00,000 LED के लट्टू बांटे गए हैं. गरीब कल्याण अन्न योजना के तहत यूपी के 15 करोड़ गरीबों को 2 साल से प्रति व्यक्ति 5 किलो प्रति माह हम अनाज फ्री ऑफ कॉस्ट दे रहे हैं. बहुत बड़े मार्जिन के साथ, प्रचंड बहुमत के साथ सरकार बनाने जाए. पोस्ट पोल अलायंस किस चीज के लिए? हमारा प्री पोल अलायंस है 2 पार्टियों के साथ जी, और हमारी परंपरा है कि हम बहुमत स्वतंत्र रूप से भी पाते हैं तो एनडीए के साथ ही हमारी सरकार में होते हैं और हमें किसी की जरूरत ही नहीं पड़ने वाली. हम पूर्ण बहुमत के साथ, प्रचंड बहुमत के साथ जीतने वाले हैं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी नेटवर्क 18ला मुलाखत दिली आणि त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकूयात. चीन आमच्या इथं घुसखोरी करते. आमच्या इथली मुलगी पळून नेली. ती मुलगी त्यांच्या चीनच्या सैन्य दलात त्यांच्या ताब्यात असलेली पोरगी मिळाली. ही भाजपच्या खासदारांनी केलेली तक्रार होती. अरुणाचलच्या बद्दल केंद्रातलं मग अमित शहा असतील की नरेंद्र मोदी का बोलत नाही? त्यांनी एकदा बोलावणं त्याच्यामध्ये की नेमकं अरुणाचलमध्ये चीननी कब्जा केलेला नाही असं देशाच्या जनतेला स्पष्ट सांगावं. सातत्यानं चीनचं समर्थन करणारं, आज आपल्याला माहितीसाठी सांगतो, त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला म्हणून राहुल गांधी संपर्कात नाही. आज केंद्रातलं सरकारच हा चीनच्या संपर्कात आहे. तर यावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ऐकूयात. मला असं वाटतं की हा त्यांचा राजकीय भाष्य असतं ते, त्यातून काय म्हणून मी नेहमी असं म्हणत आलेलो आहे. मला बघा, तुम्हाला कल्पना नाही की प्रत्येक निर्णयाचा सोशल इम्पॅक्ट बघा, मग तो अपपर भेदभाव नाही करता येणार तुम्हाला.
न्यायिक भूमिकेत असायला पाहिजे तो. मग तुमच्याकडे कितीतरी कुठल्या तरी प्रांतातले लोक स्थिरावलेत, त्यांचं काय करणार आहात? जेव्हा वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणाले ते बांगलादेशी नाटक, तेव्हा गैरसमज झाला होता पश्चिम बंगालचा. तेव्हा गैरसमज झाला होता ना. मग अशातलंच हे प्रकरण आहे की तुम्ही सोशल इम्पॅक्ट पाहिला पाहिजे. आणखी काही बातम्या पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही पाहत राहा सकाळच्या बातम्या. ब्रेकनंतर पुढची बातमी आहे. नांदेडमध्ये पिकअप ऑटो आणि टिप्परचा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये नवरीसह 4 जणांचा जागीच मृत्यू झालाय. नांदेड जिल्ह्यातील भोकर हिमायतनगर रोडवर हा अपघात झालाय. 5 जखमींवर भोकर इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. मुजीब शेख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत फोनलाईनवरती. मुजीब, कधी हा अपघात झाला आणि वऱ्हाडाचा हा ट्रक होता आणि यामध्ये काय काय नेमकं घडलंय? काल संध्याकाळची ही घटना आहे. आपण लग्नानंतर जी मानवी परतनी ज्याला म्हणतो, मानवी परतनीसाठी नवरी मुलगी माहेरी जात होती. घराबाद इथं त्या मुलीचं लग्न झालं होतं आणि ती मुलगी जी आहे नवरी, ती मूळची उमरखेड तालुक्यातल्या आपलं यवतमाळ तालुक्यातल्या उमरखेड इथली रहिवाशी होती. 19 तारखेला यांचं लग्न झालं होतं आणि नवरी परत जात असताना आयपा ऑटोमध्ये नवरा आणि आणखी त्यांचे काही नातेवाईक उमरखेडकडे जात होते. भोकरहून उमरखेडकडे जात असताना भोकर हिमायतनगर मार्गावरील सोमठाणा पाटीजवळ समोरून येणाऱ्या एका ट्रकने यांच्या आयपा ऑटोला जोरदार धडक दिली आणि या धडकेमध्ये आयपा ऑटोमधील नवरी आणि त्याच्यासोबत आणखीन 4 जण याच्यामध्ये ठार झालेत आणि नवरा जो आहे तो जखमी झाला आणि अन्य 5 जे अन्य प्रवासी होते आणि त्यांचे नातेवाईक होते ते गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावरती नांदेड आणि भोकरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्यामध्ये आणखीन मृतांचा जो आकडा आहे तो वाढण्याची शक्यता आहे. जी मुजीब, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. अतिशय भयानक असा हा अपघात आहे आणि 19 तारखेला लग्न झालेलं होतं. त्यानंतर माहेरहून परतत असताना नवरीसह 5 जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झाल्याची ही भीषण बातमी. या बातमीसोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये आता आपण इथेच थांबणार आहोत. मात्र यानंतरच्या बुलेटिनमध्ये पाहूयात स्पीड न्यूज.